तर आपण बेसिक बेसिक गोष्टी स्टार्ट करू. मला सांगा की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची मेजरमेंट करतो म्हणजे मोजमाप करतो त्यावेळेस 2 युनिट असतात. मी म्हणलं हे अंतर मोजा, तुम्ही मला सेंटीमीटर मध्ये पण सांगणार, मीटर मध्ये पण सांगणार, फुटामध्ये पण सांगणार, बरोबर ना? मग ते जे युनिट असतात, आपण मेजरमेंटचे जे युनिट असतात त्यांचं क्लासिफिकेशन सीजीएस युनिट, एसआय युनिट असं केलेलं असतं. तुम्ही वाचलं पण असेल. सीजीएस म्हणजे नावातच असतं, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद वगैरे असं. हा, एमकेएस म्हणलं का मीटर, किलोग्रॅम, आणि सेकंड मात्र तसंच राहतं, तिथं मिनिट होत नाही. ठीक आहे. तर हे जे मेजरमेंटचे युनिट असतात ते कशासाठी वापरले जातात? मग त्यातले काही युनिट असतात ते स्टँडर्ड मानले जातात. ते काय मानले जातात? स्टँडर्ड. तुम्हाला बऱ्यापैकी ना एसआय युनिटवर क्वेश्चन विचारला जातो. कशावर विचारला जातो? एसआय युनिट. मग युनिट 2 प्रकारचे आहेत. एक सीजीएस युनिट आहे, एक एसआय आहे. आता काही काही ठिकाणी इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर युनिट मेजरमेंट म्हणजे तुम्ही जर बाहेर कुस्ती म्हणजे ऑलिम्पिकच्या वगैरे मॅचेस पाहिलेल्या असतील ऑनलाईन, किंवा कुस्तीच्या मॅचेस पाहिल्या किंवा कोणत्या खेळाच्या, पण कुस्तीच्या मॅचेस मध्ये जर पाहिलं ना तर वजन गट असतो ना ते पाऊंड मध्ये डिस्प्ले केलेला असतो बघा, तिथं किलो मध्ये नाही दाखवत. कारण का की त्या कंट्रीमध्ये ते वजन आहे ते पाऊंड किंवा आणखीन एक युनिट आहे त्याच्यामध्ये मोजलं जातं. किंवा लेंथ असेल ती माइल्स मध्ये बऱ्यापैकी असते त्यांची. असे युनिट पण वेगवेगळे आहेत. पण आपल्याला काय आहे की जे एसआय युनिट आहेत त्या एसआय युनिट नुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पहा की मी जर म्हणलो लांबी, लांबीचं एसआय युनिट काय असेल? सेंटीमीटर असेल का मीटर असेल का किलोमीटर असेल? ही लांबी आपली, ही एवढी लांबी सेंटीमीटर. मी सांगितलं सीजीएस युनिट मध्ये सेंटीमीटर येते, ग्रॅम येते आणि सेकंद येते. मग त्याच्यामधलं सेंटीमीटर तर गेलंच ना. आपण विचारलंय काय? एसआय. एसआय इज इक्वल टू थोडक्यात एमकेएस लक्षात ठेवायचं. मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद हे मात्र आहे असं राहतंय, कारण तिथं मिनिट किंवा तास वगैरे असं होत नाही, कारण बेसिक युनिट तेच आहे. मेजरमेंटचं बेसिक युनिट काय आहे? सेकंदच आहे. तर मी म्हणलो की तुम्हाला तुमची जी पोलीस भरतीला उडी असते पहा, ते कशामध्ये मोजली जाते? हा, किती मीटर असते? अरे बोला 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 बोला. 7.5 फूट गोळा. उडी किती असते? किती असतो गोळा? 8.5 मीटर. हा, मग उडी किती असते? हा, किती असते पण? ठीक आहे. तर ते युनिट असतात मेजरमेंटचे, ते काय असतात? एमकेएस आणि सीजीएस. आता एमकेएस असतो इज इक्वल टू आपण एसआय युनिट म्हणलो होतो. आता लांबी असेल तर लांबीचं युनिट काय असणार आहे? मीटर. लांबीचं युनिट काय असणार आहे? मीटर. आता दुसरं मास, त्या दिवशी आपलं झालं वस्तुमान. मास म्हणजेच काय? वस्तुमान. वस्तुमानाचं युनिट काय असणार आहे? हा, वस्तुमान. वजन आणि वस्तुमानातला फरक सांगितला होता मी, आठवतंय का रे? हा, बोला बोला बोला. सॉरी, वजन आणि वजन आणि वस्तुमानातला फरक सांगितला होता मी तुम्हाला. वजनाचं एकक काय? हा, काय? हा, ठीक आहे. वस्तुमानाचं एकक म्हणजे युनिट मेजरमेंटचं किलोग्राम. हा फरक सांगितला होता मी तुम्हाला. आपण फक्त बोलीभाषेमध्ये कसं आहे की आपल्या की आपण वजनाचं एकक म्हणजे वजन आपण म्हणतो की वजन किती आहे तुझं, तसं नसतं. वजन म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं, म्हणजे एमजी. हे कशामध्ये येतं? तर तुमच्या वजनामध्ये येतं. ठीक आहे. वस्तुमानामध्ये काय असतं? फक्त तुमचं मास असतं. त्या एखाद्या बॉडीमध्ये, आता मी उभा आहे, मी म्हणलं माझं वजन, वजन बरं का 80 किलो आहे, त्यावेळेस ते किलो जे युनिट आहे
ते तसं पाहिलं गेलं तर आपण रॉंग डिस्प्ले करत असतो. पण काही गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या असतात आणि त्याचा एक प्रघात पडलेला असतो, ते आपण आहे असंच म्हणतो. ठीक आहे. पण इथं लक्षात ठेवायचं वजनाचं युनिट काय असतं? हा, वस्तुमानाचं म्हणलं तर केजी. ठीक आहे. आता पहा, वेळ, वेळेचं याचा युनिट काय काय असणार आहे? सेकंद असणार आहे. ठीक आहे. आता विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट काय असणार? आता पहा की आपण म्हणतो, ती गाणी पण ऐकली असेल तुम्ही, 440 करंट माझा, ऐकले का? हा हा. नंतर हे असतं पहा, आपला हा फॅन आहे. फॅनचा जो रेग्युलेटर असतो, कमी जास्त केलं की स्पीड कमी जास्त होतो. म्हणजे काय होतं की त्याला सप्लाय होणारी पॉवर जी आहे ती काय होते? कमी जास्त होते. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर तुमचं विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट किती आहे, इलेक्ट्रिक पॉवर, हा, आणि रेजिस्टन्स म्हणजे रोध. ऐकलेलं आहे? विद्युत धारा असते ते अँपियर मध्ये मोजली जाते. अॅमीटर असतो पहा, तुमच्या घरी जर कधी हे आला लाईट फिटिंग वाला, तर त्याच्याकडे 2-3 मेजर इन्स्ट्रुमेंट असतात. त्यातला एक अॅमीटर असतो, एक व्होल्टमीटर असतो पहा, आणि एक रेजिस्टन्स मोजायचं पण असतं तिसरं, पण ते इनबिल्ट असतं. त्यातलंच त्याला आता नवीन नवीन ह्याच्यात तर काय, एका ह्याच्यातच 3 आहेत. फक्त बटन इकडे इकडे ते खालचं एक सेटिंग बदलली काय होतं. पहा, आपण काय काय युनिट पाहिले? लांबीचं युनिट काय पाहिलं? बोला बरं का तुम्ही. हा, लांबीचं युनिट काय पाहिलं? हा, मीटर. वस्तुमानाचं? ठीक आहे. वेळेचं आणि विद्युत धारेचं? अँपियर. आता पहा, तापमान. तापमान कशामध्ये मोजतो आपण? हा, पण सेल्सिअस हे याचा युनिट आहे का? तर नाही. हा, केल्विन. केल्विन जे आहे ते एसआय युनिट आहे. म्हणून तापमानाचं एसआय युनिट काय असणार पाहिजे? केल्विन. समजतंय? ठीक आहे. आता पहा की हे पाणी आहे. मी म्हणलो की ह्याच्यामध्ये H2O चे, पाणी म्हणजे काय असतं? H2O माहितीये. ह्याचे किती रेणू असणार का अणू असणार? हा, काय काय असणार? तुमच्या दोघांना तर आलंच पाहिजे. त्या दिवशी मी फर्स्ट इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये सांगितलंय, हे नव्हते बाकीचे त्यावेळेस. हा, काय असणार? किती रेणू असणार? ज्यावेळेस असं म्हणतो, मग हे काय मोजलं जातं? त्या पदार्थाची मात्रा. काय केलं जातं? मोजलं जातं त्या पदार्थाची मात्रा मोजली जाते. ती मोजली जाते मोलमध्ये. कशामध्ये मोजली जाते? मोल. ठीक आहे. पहा, त्यानंतर काय आहे की लाईट इंटेन्सिटी, म्हणजे प्रकाशाची तीव्रता असते. सूर्याचा प्रकाश किती तीव्र आहे हे कशामध्ये मोजलं जातं? कॅन्डेला. कशामध्ये मोजलं जातं? कॅन्डेला. म्हणजे पहा, आपण काय काय पाहिलं? हा, पुढे वेळ, वजन का वस्तुमान पाहिलं. हा, पुढे हा, पुढे आ, ठीक आहे. पुढे आ, काय? पण ते काय पाहिलं होतं त्याच्यात? त्या पदार्थाची मात्रा. अजून एक राहिलं, वजन सांगितलं होतं ह्याच्यात. हम्म, हा,
ह्याच्यामध्ये कसं असतं, एक सिंगल युनिट असतं. वजनामध्ये सिंगल युनिट आहे का? नाही. वजनामध्ये काय झालेलं आहे पहा. वजनाचं एकक काय सांगितलं मी? न्यूटन. म्हणजे काय होतं तिथं पहा, मास आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती युनिट आले हो? 3 युनिट आले. केजी आलं, मीटर आलं आणि पर सेकंद आलं. ठीक आहे. मग हे तर एक स्टँडर्ड युनिट आहे का? नाही. आपण हे युनिट बघतोय म्हणजे काय बघतोय, की बेसिक युनिट काय असतं, बेसिक. आता सेकंदामध्ये फ्रॅक्शन काय होऊ शकतात का? मीटरमध्ये होतात का काय हे? तुम्ही म्हणा सेंटीमीटर होतील. पण ते एक बेसिक युनिटच आहे ना. 1, 10, 100 वगैरे असं. पण हे न्यूटन जर पाहिलं तर हे सिंगल युनिट आहे का? नाही. म्हणून ते ह्या बेसिक राशीमध्ये येत नाही. वजन ही गोष्ट ह्याच्यामध्ये बसत नाही. आता पहा, लांबी आहे. मी म्हणलं 1 सेंटीमीटर. तुम्ही म्हणणार हो सर. आता मी म्हणलो 100 सेंटीमीटर. सॉरी, हा 100 सेंटीमीटर. तर तुम्ही म्हणला सर 1 मीटर इज इक्वल टू, ते बरोबर आहे. पण मी परत म्हणलं 1000 मीटर. तुम्ही म्हणला सर 1 किलोमीटर. हे बेसिक युनिट आहे. ठीक आहे, हे बेसिक युनिट आहे. ह्याला पण बेसिक म्हणू शकतो आपण. फक्त एसआय मध्ये कोणतं, सीजीएस मध्ये कोणतं, हा फरक. समजलं? पहा, सुरुवात करून गेली आपण सेंटीमीटर पासून. सीजीएस मध्ये गेलात तर सेंटीमीटर हे बेसिक युनिट आहे. सेंटीमीटरचे तुम्ही म्हणा सर मिलीमीटर होतंय वगैरे होतंय, पण त्याच्यामध्ये दुसरं काही चेंज होतंय का? नाही. आता ह्याच्यामध्ये आपण जर जे पाहिलं होतं केजी मीटर पर सेकंद, ह्याच्यामध्ये जर हा चेंज केला, मीटरच्या ऐवजी जर मी तिथं सेंटीमीटर घेतलं तर पूर्ण सर्व बिघडून जाणार आहे. कॅल्क्युलेशन बरोबर येणार आहे का? नाही. पण ह्याच्यामध्ये काही जरी चेंज केला तुम्ही, हा आता मी जर इथं एक पॉईंट दिला 10 सेंटीमीटर, तर इथं काय येणार? इथं पॉईंट येणार. बरोबर आहे. हा इथं पॉईंट दिला का हा पॉईंट इकडे येणार, म्हणजे जो काय असेल जितके 3-4 पॉईंट इकडे शिफ्ट होतात. मेजरमेंटसाठी काय केलेलं असतं, शास्त्रज्ञांनी ठराविक युनिट ठरवलेलं होतं आणि त्या युनिटच्या ह्याच्यानुसार हे केलेलं आहे. हा, म्हणून वजन येत नाही. समजलं? वजन बेसिक युनिटच्या मेजरमेंटच्या ह्याच्यात धरलं जातं का? नाही. जे बेसिक युनिट्स म्हणजे काय, की ज्याच्या यूज करून, ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. आता लांबी सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, मायक्रोमीटर आहे. ठीक आहे, पण स्टँडर्ड काय मानलंय आपण? मीटर मानलंय. एसआय म्हणजे काय? स्टँडर्ड इंटरनॅशनल. थोडक्यात एसआय म्हणजे काय? स्टँडर्ड इंटरनॅशनल. मग काय, तर मीटर आपण मानलेलं आहे लांबीसाठी. ओके, म्हणून वजन येत नाही. हा, अजून एक राहिलं ह्याच्यामध्ये, सांगा. प्रकाशाचं काहीतरी सांगितलं होतं का मी? प्रकाश तीव्रता सांगितलं होतं का? कॅन्डेला ह्याचं काय सांगितलं होतं? आ, काय? हा, मोल. क्लिअर? काही डाऊट? काहीच नाही. ह्या स्पीडने गेलं तरी चालेल का फास्ट घ्यायचं? हा, ठीक आहे, बरोबर आहे ना स्पीड? मला सांगा. ठीक आहे. आता काय की अचानक असल्यामुळे स्लाइड नाही माझ्याकडे, नाही तर हे मी इथं दाखवलं असतं पूर्ण तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मला पण लिहायची गरज पडली नसती जास्त. आता पहा की कोणत्या युनिट पासून काहीतरी बनतंय. मी सांगितलं तुम्हाला मायक्रोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, परत डेका, हेप्टा, हेक्सा असं पण वाढत जातं. पण आपल्याला काय बनायचंय? परीक्षार्थी. आपल्याला ज्ञानार्थी बनायचं नाही. ज्ञान परत सिलेक्शन नंतर. आता मी जसं तुम्हाला म्हणलो की काही गोष्टी इथं, हा बोर्ड आहे. काय आहे? हा बोर्ड आहे. बोर्डचं क्षेत्रफळ किती आहे? बोर्डचं क्षेत्रफळ किती आहे? तर क्षेत्रफळाचं युनिट काय सांगणार मला तुम्ही?
युनिट युनिट विचारलंय मी, फॉर्म्युला नाही विचारला. किंवा ही जमीन आहे, हा, ह्या जमिनीचं युनिट काय असणार आहे क्षेत्रफळाचं? आपण तुम्ही म्हणणार सर एकर, बरोबर, मी म्हणेल बरोबर आहे. तुम्ही म्हणाल हेक्टर, बरोबर आहे. हेक्टर कितीचा असतो? किती एकरचा? आ 2.5 एकरचा 1 हेक्टर. किती गुंठे असतात एका हेक्टरमध्ये? 100. हा, ज्यावेळेस एखादं एरिया मोजतो आपण तर त्यावेळेस काय म्हणतो? मीटर स्क्वेअर किंवा वर्ग मीटर. काय म्हणतो त्याला? वर्ग मीटर. पहा, एरिया कशामध्ये मोजला जातो? मीटर स्क्वेअर. हा, ठीक आहे. एरिया कशामध्ये मोजला तो? मीटर स्क्वेअर. आता मला हा चौकोन आहे, सपोज हा चौकोन आहे. चौकोनाच्या दोन्ही बाजू कशा, म्हणजे चारही बाजू कशा असतात? सारख्या. मग चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं? हा, बाजूचा वर्ग, बरोबर, बरोबर का? बाजूचा वर्ग वर्गच केला जातो ना. आता आयत जर असता ह्याच्या ठिकाणी तर काय आलं असतं? लांबी गुणुले रुंदी आलं असतं. आता जर आपण ह्याचा पेरिमीटर काढायचं म्हणलो, पेरिमीटर माहितीये? हा, परिमिती का काय? परिमितीच ना मराठी. ती किती येते? 10 बाजू आहे समजा त्याची. 10 मीटर घ्या, सेंटीमीटर, मीटरच घ्या, तर परिमिती किती येते? चारी बाजूंची बेरीज आहे ना, किती आली? 40 आली. पण क्षेत्रफळ किती आलं? किती आलं? परिमिती किती आली? परिमिती म्हणजे काय? थोडक्यात हे डिस्टन्स मोजले फक्त. क्षेत्रफळामध्ये काय आहे का हा पूर्ण एरिया येतो ह्याच्यामध्ये. किती एरिया ऑक्युपाय केलाय, म्हणजे क्षेत्रफळाचं युनिट काय असणार आहे? आणि परिमितीचा मीटर. फक्त फक्त काय असणार आहे? मीटर. आलं लक्षात? आता आपल्याला काय विचारलं, जर क्षेत्रफळाचं युनिट विचारणार, आपण लिहायचं मीटर स्क्वेअर. पहा, व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? हा, प्रेशर झाला दाब, म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूमला काय म्हणतो? घनफळ. काय म्हणतो? लक्षात ठेवा फक्त. आणखीन एक मराठी शब्द आहे त्याला. ही बॉटल आहे, ह्याच्यामध्ये किती पाणी बसतंय? किंवा ही रूम आहे, ह्या रूमला काय आहे? लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. काय काय आहे? लांबी, रुंदी आणि उंची. मग ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं घनफळ काढलं जातं, काय म्हणायचं? घन. घन म्हणजे काय असतो? 3. ह्याला 3 गोष्टी आल्या ना, लांबी, रुंदी, उंची आली, म्हणून ज्यावेळेस ह्याचं पण युनिट लिहिलं जातं त्यावेळेस काय म्हणलं जातं? मीटरचा क्यूब. कारण का? लांबी, रुंदी, उंची, या 3 गोष्टी आल्या. मग आता ज्यावेळेस पहा, एक चौकोनी डब्बा ठेवलाय किंवा तुमच्या घरी बांधकाम करताय तुम्ही, हा, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणले आता जरा खूपच खतरनाक बंगला बांधायचा आहे आपल्याला, हे पहिला घर बांधायचंय, आता दुसरा बंगला बांधायचा आहे. तुम्ही पाण्याची ओव्हरहेड टँक असते ना, पाण्याची, ती बनवायची. आता वडील, मुलगा अभ्यास करून हे झालाय, वडिलांनी सांगितलं की इंजिनियरने असं सांगितलंय, मग तुम्ही क्रॉस चेक करणार किती मीटरची टाकी बनवल्यावर तिथं एवढं एवढं लिटर पाणी बसेल, बरोबर. मग तुम्हाला घनफळ काढता आलं पाहिजे.
काय काढता आलं पाहिजे? तर बेसिक ह्याच्यामध्ये, अरे काय झालंय आज, नाश्ता केला नाही तरी असं व्हायला लागलं. हा, आठवण नाही रे. पाणी पिल्यानंतर होतं काय? तर पहा, ज्यावेळेस 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची, म्हणजे 3.33 3.33 वगैरे असं फूट ज्यावेळेस घेतो आपण, एका मीटर मध्ये किती फूट असतो? ठीक आहे. तर काय होतं, 1000 लिटर पाणी बसेल एवढी टाकी तयार होती तुमची. 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. पहा, म्हणजे थोडक्यात काय की इथून एवढं, इथून तेवढं आणि तेवढं, एवढ्या ह्याच्यात जरी केलं तर 1000 लिटर पाणी साठेल एवढी तुमची काय होते, टाकी निराबोट तयार होते. तरी पण कॅल्क्युलेशन करून घरी गेल्यावर बघा. ठीक आहे. घनफळ किती येतं त्याचं. म्हणून घनफळाचा एक काय असतो, मीटरचा क्यूब, म्हणजेच मीटरचा घन. 3 ला घन म्हणलं जातं, माहितीये? हा. पुढे आता 2 गोष्टी असतात. मी म्हणलं तुझी व्हेलॉसिटी किती आहे आणि तुझा स्पीड किती आहे. ह्या दोन्ही डिफरंट गोष्टी फिजिक्सच्या ह्याच्यानुसार. तुझी व्हेलॉसिटी किती आणि तुझा स्पीड किती आहे. कारण का की व्हेलॉसिटीला डायरेक्शन्स असते, बरोबर? व्हेलॉसिटीला काय असते, डायरेक्शन असते, किंवा ते डायरेक्शन चेंज होत असते. तर स्पीडचं डायरेक्शनशी काही घेणं देणं नसतं. ठीक आहे. मी म्हणलं तू एक 80 किलोमीटर अंतर आहे 4 तासात कंप्लीट केलं, कितीच्या वेगानं आलास तू? 20 किलोमीटर पर आवर आला. इथं किलोमीटर आलं तर इथं काय आलं, आवर आलं. पण तुम्हाला काय म्हणलो मी, हे मला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. हा बघा, किलोमीटरचा काय झाला, मीटर झाला. मग आवरचा काय झाला, मग तुम्ही ती काय करणार, 5/18 डिवाइड करणार त्याला. किती ना, हे 20 केलं. सपोज आपल्या कॅल्क्युलेशनसाठी समजण्यासाठी आपण काय म्हणलो, तिथं 18च होतं. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणणार, सर 5 मीटर पर सेकंद आलो मी, 5 मीटर पर सेकंद आलो. म्हणजे काय, तुमच्या वेगाचं युनिट काय आलं, एसआय युनिट. एसआय युनिट सांगतो बरं का, हे एसआय मध्ये येत नाही. हा, हे किती आलं तुमचं, मीटर पर सेकंद. आता व्हेलॉसिटी जरी घेतली तर त्याचं पण युनिट हेच येतं, फक्त व्हेलॉसिटी मध्ये ऍडिशन काय असतं, तर डायरेक्शन असते. काय असते, डायरेक्शन असते. समजतंय? आता पुढचं आहे त्वरण. त्वरणला काय म्हणतो आपण, ऍक्सेलरेशन. त्वरणला काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. ड्यू टू ग्रॅव्हिटी पण असतं, आणि आपल्या गाडीचं वाहन त्यात पण ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन स्पीड. किती टाइम मध्ये किती स्पीड काय झालाय, चेंज झालाय. मग त्याचं युनिट काय येतं, का, ही तुमची फायनल व्हेलॉसिटी, सॉरी ही इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय तुमचा टाइम असतो. काय असतो, डिवाइड बाय तुमचा टाइम असतो. त्याच्यामुळे त्याचं युनिट जे येतं ते काय येतं, मीटर पर सेकंद स्क्वेअर. समजलं? हा, हे झालं त्वरणाचं. आता पुढचं जे आहे ते आहे बल. पहा, वजनाचं एकक काय सांगितलं होतं मी, न्यूटन. बलाचं एकक काय आहे, न्यूटन. बलाचं पण एकक काय आहे, न्यूटन. हे पाण्याची बॉटल आहे. ह्या टेबलवर काहीतरी बल प्रयुक्त झालंय का, झालंय. मी तुमच्या डोक्यावर उभा राहिलो, किंवा ही बॉटल तुझ्या ह्याच्या डोक्यावर ठेवली,
काहीतरी बल लागलंय. बल म्हणजे काय असतं? वजन असतं. हा, किंवा वेगाने एखादा दिलेला धक्का असू शकतो. बलाचे प्रकार आहेत, म्हणजे ते आपण बघणार परत. बल म्हणजे काय आहे? तर थोडक्यात वजन अप्लाय झालं ह्याच्यावरती. मग ते वजन म्हणजे काय आहे? mg, मास इंटू ग्रॅव्हिटेशनचं ही जी मीटर पर सेकंड जी स्पीड आहे तुझा काय असेल ते, तो असणार आहे. मग ह्याचं युनिट काय येणार परत बलाचं? काय येणार? कसं आलं? हा, कसं आलं? हा, बरोबर. पुढं पण न्यूटन कसं ते सांगायचं रे मला. मी अगोदर न्यूटन म्हणजे काय दाखवलं होतं? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर सेकंड स्क्वेअर काहीतरी लिहिलेलं होतं इथं, बरोबर. मग न्यूटनचं काय असतं? तर प्रयुक्त झालेलं बल हे काय आहे? बल म्हणजे काय? फोर्स. फोर्स म्हणजे काय असतो? एफ इज इक्वल टू काय असतं? मास इंटू ऍसलरेशन, बरोबर. मग हे ऍसलरेशन असेल ते कसे असू शकतं? ठीक आहे. आता आपल्या वेट मध्ये कसं असतं? mg, हे पण काय आहे? ऍसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच आहे. मग ह्या ऍसलरेशनचा युनिट काय असतं? काय असतं? अरे बोला रे, एक जणच बोलतोय. मीटर पर सेकंड स्क्वेअर, समजलं? ठीक आहे. आता हा बल झाला. आता आला प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? दाब. दाबाचं युनिट काय असतं? हा, आहे अजून पास्कल ऐकलंय कधी? रास्कल नाही बरं का, पास्कल. तर रास्कल तसं नाही. काय दाबाचं युनिट काय? रास्कल ऐकलंय का? रास्कल शब्द हा आपल्या ग्रामीण भागात नाही. हे जे पिक्चरवाले वगैरे असतात किंवा एकदम हे इथं तुम्ही जर गेला सिम्बायोसिस किंवा इकडे कोरेगाव पार्क मध्ये, रास्कल आपली शिवाय ऐकली का ह्यांना मला 2 दिवस झोप येत नाही परत. पहा, तर त्या दाबाचं युनिट काय आहे? पास्कल म्हणजे काय? पी असतं त्याचं युनिट. कसं लिहिलं जातं ते? पी कॅपिटल आणि स्मॉल ए. ठीक आहे. जरी आपल्याला विचारलं तरी लिहिता आलं पाहिजे. कसं असतंय? हे आपलं ए. हा, समजतंय? पाठ करायचं ह्याला काय, आपल्याला काय लई कन्सेप्ट येत नाही, थोडेफार कन्सेप्ट आहेत तिथे मी सांगेल. ओके. आता ऊर्जा म्हणजे काय असतं? एनर्जी ना. आपण क्रिकेट खेळतो, तुम्ही क्रिकेटच्या ग्राउंड 2-3 तास पळल्यानंतर आपण काय म्हणतो? काहीतरी खाऊन येऊ. कारण का? मग एनर्जी जर नसेल तर तुमच्याकडे बल असेल का? एनर्जी नाही तर बल नसणार आहे. मग बॉलिंग करायला, बॅटिंग करायला किंवा फिल्डिंग करायला ज्यावेळेस बल लागते ते बल नसणार आहे. मग आता एनर्जी आहे, ही एनर्जी जी रिक्वायर्ड असती ती कोणत्या युनिट मध्ये मोजली जाते? हा, एनर्जी. आता पहा की आपली लाईट आहे, लाईट कोणत्या युनिट मध्ये मोजली जाते? इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो घरी होतो तो. लाईट बिल बघितलंय घरचं कधी? हा, काय? सॉरी, कशामध्ये मोजली जाते लाईट बिल? बघितलंय? हा, काय पाहिलं त्याच्यावर मग नेमकं? फ्रीज, टीव्ही, घरची इस्त्री किंवा बल्ब. आता बल्ब पाहिलं की तुम्ही काय पाहता? वॅट पाहता का? वॅट पाहता? पाहता का? फ्रीज मध्ये पण असतं बघा, किलो वॅट, वॅट. नसेल तर घरी गेल्यानंतर बघायचं. लाईट बिल घ्यायचं, त्याच्यावर पण पाहायचं. पहा की वॅट असतं. काय असतं? वॅट असतं. ठीक आहे. पण जर एनर्जीचं स्टँडर्ड युनिट जर बघितलं तर ते असतं जूल. काय असतं? जूल असतं. आता आपण आपल्या घरचा जो मीटर असतो, तर आपण ज्यावेळेस म्हणतो
1 युनिट पडलं किंवा ह्यावेळेस युनिट जास्तच पडले म्हणता बघितलंय का घरचे पप्पा म्हणत असतील उन्हाळ्यात जरा लाईट बिल जास्त येतं 1 युनिट म्हणजे किती असतं किती असतं 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट होतं 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट तिथं सायन्स मध्ये ज्यावेळेस किलो म्हणतो आपण 1000 धरायचं आता बघा 1 किलो म्हणजे किती हजार मिलीग्रॅम असतं 1000 50 ग्रॅम 1000 ग्रॅम आलं लक्षात मिलीग्रॅम थोडस मी चुकून म्हणलो आलं लक्षात 1000 ग्रॅमचा किती होतो 1 किलो म्हणून इथं 1000 वॅटचा 1 किलो वॅट आणि 1 किलो वॅट म्हणजे काय असतं आपलं 1 युनिट असतं किती असतं 1 युनिट आता मी जर म्हणलो की हा कॅमेरा एका तासामध्ये म्हणजे की त्याच्यावर लिहिलं असतं 12 वॅट असेल तिथं कदाचित काहीतरी लिहिलंय का त्याच्यावर वॅट वगैरे काय कन्झम्पशन नाही त्याच्यावर इन्फॉर्मेशन बुकलेट वरती असेल मग ज्यावेळेस आपण तिथे लिहिलं असतं 12 वॅट तर तो काय की तासाला 12 वॅट एनर्जी काय करणार आहे कंझ्युम करणार आहे आणि त्या एनर्जी युनिट काय असतं जूल काय असतं जूल लक्षात ठेवा एनर्जीचं युनिट काय आहे जूल आता पॉवर पॉवर म्हणजे काय वर्क डन पर युनिट टाइम काय किती वेळेमध्ये किती कार्य केलं हे कशावरून ओळखतो आपण पहा की शेतामध्ये मोटर असते 3ची 5ची 7ची हा 3 5 7 काय असतं हा HP ठीक आहे हे काय झालं तुमचं मोटर आहे मग 3ची मोटर आहे म्हणजे ती किती वर्क करू शकते म्हणजे ती किती पाणी बाहेर टाकू शकते ही आता पाणी बाहेर टाकण्यामध्ये मोटरचं कसं की पहिले एक स्टँडर्ड ठरलेलं होतं कारण काय की बोरवेल असायच्या सॉरी ती विहिरी असायच्या ते जास्त खोल नसायच्या ठीक आहे हा HP जो असतो तो आपल्या विहिरीमधल्या मोटरला असतो बोर मधल्या हे मोटरला काय असतं हेड असतं किती असतं आपण म्हणतो 12 हेडची जर घेतली तर त्याला आपण काय करतो 20 न मल्टिप्लाय करतो मग एवढ्या फुटावरचं पाणी हे बाहेर टाकू शकते बरोबर ना हेडला 20 फुटानं मल्टिप्लाय करतो आपण मग आपण 20चा हेड आहे तिचा मग आपण काय म्हणतो 400 फुटापर्यंत चालते ती कारण 20 मल्टिप्लाय बाय 20 करतो मग 400 फुटापर्यंत चालती मग कधी काही काही ज्या कंपनीच्या ते 500 फुटापर्यंत बी चालतात असं काय नाही की त्या कंपनीच्या स्टँडर्डनेसवर आहे पण पॉवरफुल कुठपर्यंत चालणार आहे ती 400 फुटापर्यंत चालणार आहे सॉरी ही 240 पर्यंत चालणार आहे हा बोरवेल मधल्या मोटरसाठी हेड असतो माहितीये हेड असतो आणि आपली जी विहिरीतली असती ती असती ही मोटर कारण का की पहिले ठरलेलं होतं की एका ठराविक फुटच्या खाली विहिरी नसायच्या एक 5 परस म्हणतात परस म्हणजे किती 7.5 फूट असतो ना एक परूस म्हणतात पहा परूस म्हणजे काय म्हणजे पहिले पुरुष होते ना ते 7-7.5 फूट जुन्या काळापासून उंचीचे होते असं आख्यायिका मी ऐकलेली आहे तीच सांगतो तुम्हाला मग ती तेवढ्या ह्याचा 7.5 फुटाचा एक पुरुष असतो मग 5 परसाची विहीर 7 परसाची विहीर त्याच्यावर विहीर नसायची शक्यतो 5-6 पुरुष म्हणजे किती झालं एक 40-50 फूट मग त्याच्यामुळे हेडचा काय प्रश्न नव्हता मग तिथं हे HP काउंटिंग व्हायचं काय 3 HP 5 HP 7 HP मग ती किती लिटर पाणी टाकते हे असायचं मग पॉवर म्हणजे काय असतं वर्क डन पर युनिट टाइम पॉवर म्हणजे काय असतं पर युनिट टाइम म्हणजे एक काळामध्ये किती काम झालेलं आहे हे दाखवणार मग ह्या पॉवरचं युनिट काय पहा आपण एनर्जीचं युनिट काय पाहिलं एनर्जीचं युनिट काय पाहिलं जूल वर्कचं युनिट काय पाहिलं हा बलाचं युनिट न्यूटन पाहिलं वर्कचं पाहिलं होतं का अजून
नव्हतं पाहिलं. फोर्स वर्क इज इक्वल टू काय येणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार, बरोबर. मग त्याचं युनिट काय येईल, न्यूटन पर मीटर वगैरे काहीतरी येईल. ठीक आहे. आता पॉवरचं युनिट काय येणार, वॅट. काय असतं, वॅट. कारण का मी म्हणलो तुम्हाला 12 वॅट, काय 12 वॅट म्हणजे काय, तो 12 वॅट पर आवर इलेक्ट्रिसिटी कन्झम्प करतोय. त्याची पॉवर किती किती पॉवरचा आहे असं जर म्हणलं तर त्याचं काय आहे, वॅट येणार. काय येणार, वॅट. एक जनरल धरायचं, कारण त्याच्यावर पण पर सेकंद किंवा पर आवर लिहिलेलं नसतं. 12 वॅट बल्बवर पण बघितलं तुम्ही, तसं लिहिलं असतं. त्याच्या पुढे लिहिलं असतं का, नाही लिहित. कारण ते सायंटिस्टने सांगितलं म्हणून आपण बी आहे असं लक्षात ठेवायचं. पण पॉवर म्हणजे काय, वर्क डन पर युनिट टाइम. समजतंय का रे. फक्त आता पाठ करायचं, ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठच करायच्या. पुढे पाहे, वारंवारता आपण म्हणतो, फ्रिक्वेन्सी. वारंवारता म्हणजे काय, रेडिओ पाहिलाय का तुम्ही, म्हणजे तुमच्या काळामध्ये रेडिओ होता का, नाही ना. ठीक आहे, मी रेडिओच्या काळामधलं मी सांगतो, माझा ऐकायचं जरा. रेडिओ मध्ये काय असतं, किंवा आता एफ एम पाहिले का मोबाईल मध्ये वगैरे, तिथं काय येतं, तुमच्याकडे कोणतं बँड चालतो, हा त्याचं असतं 91.5, 98.5, त्या त्या फ्रिक्वेन्सी असतात. फ्रिक्वेन्सी ते काय असतं, हा. मग त्या फ्रिक्वेन्सीचं जे ते 90 पॉईंट किंवा 98.5 वगैरे असतं ना, ते काय असतं, तर ती फ्रिक्वेन्सी असती. आणि त्या फ्रिक्वेन्सीच युनिट असतं, काय असतं, हर्ट्झ. आणि ते अँकर पण म्हणताना बघा, आप मुझे सुन रहे हे 90.85 हर्ट्झ FM बँड, असं काहीतरी नाव सांगतात त्यांचं ते. तर त्यावेळेस त्या फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं, काय असतं, हर्ट्झ असतं. आता हर्ट्झ मध्ये कसं असतं की फ्रिक्वेन्सी दोन प्रकारच्या असतात. फ्रिक्वेन्सी ज्या काउंट केल्या जातात त्या दोन प्रकारच्या असतात. साऊंडची म्हणजे प्रकाश वगैरे हे पण फ्रिक्वेन्सी मध्ये येतो. प्रकाशाची पण असते आणि साऊंडची पण असते. ठीक आहे. पण साऊंड मध्ये कसं असतं की दोन असतात. आता हा कॉम्प्रेशन झाला, हा रेअर फ्रॅक्शन, हा कॉम्प्रेशन, परत हा रेअर फ्रॅक्शन, असं असतं. आता मी तुम्हाला जे बोलतोय, डायरेक्ट काय वेव्स तुमच्यापाशी येतात का, नाही. माझ्या कंठामध्ये, कंठ म्हणतो आपण ह्याला, कंठामध्ये जो ध्वनी निर्माण होतोय, ज्याला साऊंड म्हणतो आपण, तो साऊंड काय करतोय, एक हवेमध्ये व्हायब्रेशन्स तयार करतोय. काय करतोय, व्हायब्रेशन्स तयार करतोय. मग त्या व्हायब्रेशनमुळे हवा काय होती, कमी जास्त प्रमाणात दाबली जाते. आणि ती दाबलेल्या हवेचं जे इफेक्ट निर्माण केलेला आहे माझ्या ह्यानं, कंठानं, तो तुमच्यापाशी येतो ह्या रूपामध्ये. आणि त्याला आपण काय म्हणतो, ध्वनी. त्याला काय आपण म्हणतो, ध्वनी म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला ऐकू येतंय का, हा येतोय. जर एखाद्याला ऐकू येत नसेल तर तो काय झाला, बहिरा. ठीक आहे. हा, तर ही जी वारंवारता असते, वारंवारता कशामध्ये मोजली जाते, तिथं महत्वाचं पॉईंट आहे आपलं, ते साऊंड वगैरे कंठ बिंठ जाऊ देत. वारंवारता कशात मोजली जाते, हर्ट्झ मध्ये. अरे पुस ना, काय असं होतंय, हर्ट्झ मध्ये मोजली जाते. आता इलेक्ट्रिक चार्ज असतो. पहा, तुम्ही शाळेमध्ये असा एक्सपेरिमेंट केलाय का, एखाद्याला चेअरवर बसायचं, त्याला थोडा पाय वर घ्यायला लावायचा, पाठीमागून त्याला थोडं मारायचं त्या चेअरवरती, आणि हात लावला की चट्ट दिशेने आवाज येतो, तिथं करंट लागतं. हा, ती करंट जे लागतो, तर तो कशामुळे लागतो, की ते प्लास्टिक चेअर तुम्ही त्याच्या पाठीमागं मारलेलं टॉवेलनं किंवा कशाने काय ते मारतात ते, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो. काय होतो, इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, विद्युत भार. बरोबर का, मला आठवणा म्हणून विचारतोय. इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे, कुलोम. काय आहे, कुलोम. आता कुलोम काय आहे, जो सायंटिस्ट आहे त्यानं ते त्यावेळेस एक्सपेरिमेंट केले ते, मग इलेक्ट्रिक चार्ज कसा वाहतो हे त्यानं सांगितलं, मग त्याच्यामुळे त्याला काय कुलोम युनिट आहे. लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे, कुलोम. आता किती कुलोम इलेक्ट्रिसिटी वाहती
त्यानुसार परत अँपियर वोल्ट वगैरे हे युनिट होतात तयार. ज्यावेळेस तो चॅप्टर असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ना. तिथं येतं बघा क्यू अपॉन टी येतं. क्यू अपॉन टी काय असतं तर तुमचा चार्ज किती वेळेत किती चार्ज केला त्यानुसार तुमचं अँपियर आणि वोल्ट. आता अँपियर मध्ये काय आहे तो तुमची विद्युत धारा आहे. बरोबर. इलेक्ट्रिक करंटचं ते युनिट आहे. इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे कुलोम्ब आहे. आता विभवांतर ऐकलेलं आहे. अरे झोप झाली नाही काय? झोप झाली नाही. विभवांतर ऐकलंय का? इथून लाईट स्टार्ट केल्यानंतर इकडे का पळते उलटी का पळत नाही लाईट? असा प्रश्न कधी पडलाय का की ज्यावेळेस आपण लाईटचं कनेक्शन आणतो आपण बटन दाबल्यानंतर इकडे पळते लाईट ऑपोजिट डायरेक्शनला का जात नाही? जिकडून सप्लाय आणला तिकडे जायला पाहिजे ना लाईट, का जात नाही? काय असू दे ना चालू, मग तिकडे जायचं परत ते ना. पण खाली का जाते? हा ते बरोबर आहे की, ते सर्व बरोबर आहे तुझं. आता मला काय म्हणायचंय, न्यूटनला कसं वाटलं की हा खालीच का पडतोय, तसं आता मला वाटलंय. पण मी काय न्यूटन राहणार नाही. पण थांब ऐकून घ्या. काय आहे की विभवांतराच्या कन्सेप्टसाठी सांगतो. मला विभवांतर म्हणजे काय? विभव म्हणजे थोडक्यात काय असतं की डिफरन्स असतो. विभव म्हणजे काय? डिफरन्स. आणि पाणी असो, पाणी कुठं जातं? उताराला जातं. म्हणजे जिकडं नाही तिकडं जातं, किंवा जिकडं कमी कॅपॅसिटी त्याची तिकडं जातं. आता इथं इलेक्ट्रिक सप्लाय भरपूर आणि इकडे शून्य आहे किंवा कमी आहे थोडासा, ते इकडून इकडं जाणार ते, आणि एका एक लेवल येईपर्यंत ते फ्लो होत राहणार. काय होतं? फ्लो होत राहतं. पहा आपल्या मीटरमध्ये आपली जर सगळी उपकरणं बंद असतील तर लाईटचा फ्लो होतोय का? मीटरला युनिट पडेल का आपल्या? नाही. त्यांचा काय 100, 150, 80, 90 रुपये काही बेसिक चार्ज आहे, ते सोडला तर दुसरा कोणता चार्ज येणार आहे का आपल्याला इलेक्ट्रिक बोर्डचा? नाही येणार. कारण का? त्याचा कन्झम्पशनच यूज म्हणजे त्याचा वापरच चालू नव्हता ना. मग हे येऊन थांबलं, ते पुढं काही डिफरन्सच दिसना ना, तिथंच थांबलं. ज्यावेळेस डिफरन्स असतो इकडच्या ह्याच्यामध्ये आणि इकडच्या ह्याच्यामध्ये, मग ते वोल्ट येतं. आपण जे म्हणतो 440 करंट, किंवा जर एखादं आता तुमचं चार्जर असतो मोबाईलचा, त्याच्यावर जाऊन बघायचं बघा करंट, तिथं एमीटर लिहिलेलं असेल, तिथं वोल्ट ते पण लिहिलेलं असेल. वोल्ट म्हणजे काय असतं? विभवांतर असतं. इलेक्ट्रिक सप्लायच्या ह्याच्यामधला तो डिफरन्स किती आहे आणि चार्जेस कसे होऊ शकतात त्यानुसार तो डिफरन्स काढलेला असतो. ठीक आहे. त्या चॅप्टर मध्ये सांगेल. आपण फक्त काय बघतोय आता इथं? बेसिक युनिट्स बघतोय. काय बघतोय? युनिट्स बघतोय. त्याच्यामुळे इथं एवढंच. तर त्या विभवांतराचा युनिट काय असतं? वोल्ट. व्होल्टेज नसेल, आपण गावाकडे म्हणतात बघा व्होल्टेज कमी असेल. व्होल्टेज कमी म्हणजे काय? आता माझ्या इथला विभवांतर किती आहे? समजा 120 आहे. किती आहे? 20. आणि सप्लाय होताना काय होतंय? 140 होते. मग 20 व्होल्टच्या पॉवर वरती चालेल का? नाही चालत. कोणतेच उपकरण चालणार नाही शक्यतो. जे छोटे छोटे आहेत ते चालू शकतात. गावाकडे म्हणतात व्होल्टेज नसेल, व्होल्टेज कमी दिसतंय. व्होल्टेज म्हणजे काय? किती उपकरण बुस्ट करायला किंवा ते उपकरण स्टार्ट करायला तेवढं विभवांतर नसतं. आणि विभवांतराचं युनिट काय असतं? व्होल्ट. विभवांतराचं युनिट काय असतं? व्होल्ट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचं युनिट काय असतं? अॅमीटर. बरोबर. म्हणजे काय? अँपियर. युनिट म्हणजे मेजरमेंट करण्याचं मी साधन सांगितलं, अॅमीटर. काय असतं? अँपियर असतं. आणि विद्युत चार्ज असतो त्याचं काय असतं? ज्याला आपण विद्युत भार म्हणतो, कुलोम्ब असतं. बरोबर. इस्त्री गरम होते. बरोबर. किंवा आपली इलेक्ट्रिक शेगडी असते पहा, इलेक्ट्रिक शेगडी लाल होते. होते ना? कशामुळे होते? कॅमेरा दिसतो ना रे? हा. कशामुळे होते? कशामुळे होते?
फॅन रेग्युलेटर फिरवला का कमी जास्त होतोय? का होतो? मग अशी सांगितलं होतं तुम्हाला आत्ता. काय डिफरन्स होत आहे? ती लाल का होते? जी इलेक्ट्रिक शेगडी असते त्याचा जो कॉईल असते ती लाल होते पहा. इस्त्री ज्या वेळेस लावतो आपण, इस्त्री करायची म्हणलो, ती गरम होते. हा, बाकीच्या पण उपकरणामध्ये फिरतो ना मग. आता मोबाईल तू हा मोबाईल चार्जिंगला लावला, करंट तिथल्या तिथंच फिरतो ना बॅटरीमध्येच मग. हा, मग गरम होतो का परत? हा, गरम होतो ना. का गरम होतो मग? हा, ठीक आहे. मग ज्या वेळेस कॉईल लावतो आपण शेगडीची, ते कॉईल लाल होते. ते का लाल होते? मग ते कशासाठी केलं जातं? तर त्याचा रोध वाढवला जातो, ज्याला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स. तो करंट सप्लाय व्हायला विरोध करणारा गोष्ट तिथं केली जाते. काय केलं जातं? मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला की हे आता रेग्युलेटर फिरवला की फॅन आपण म्हणतो एक वर करा. एक वर करा त्यावेळेस काय होतं? त्याला करंट सप्लाय काय होतो? कमी होतो. ठीक आहे. कमी, आणि रोध काय असतो? जास्त असतो. रोध काय असतो? जास्त. रोध म्हणजे काय? तो जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याच्या सप्लायला विरोध करणारी गोष्ट. ठीक आहे. मग ती मटेरियलवर वगैरे डिपेंड राहते. ठीक आहे. आणि काही काही गोष्टीमध्ये त्या रेग्युलेटरमध्ये हे असतं की एवढाच करंट सप्लाय करायचा, तेवढाच करायचा, त्याला कमांड दिलेले असतात किंवा तसं सेटिंग केलेले असते त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे हे होतं. मग ज्या आता इलेक्ट्रिक शेगडी आहेत त्याच्यामध्ये काय असतो? रोध जास्त असतो त्या कॉईलचा. नायक्रॉम कॉईल आपण नियर अबाउट म्हणतो, किंवा इस्त्री असेल, ते गरम होतं. बरोबर? मग तो जो विद्युत रोध असतो त्याचं युनिट काय असतं? ओहम. काय असतं? ओहम नावाचा सायंटिस्ट आहे, त्यानं शोधून काढलं. ते आपण चॅप्टरच्या वेळेस बघेल. फक्त इथं लक्षात ठेवा, कारण आपण काय बघतोय? बेसिक युनिट्स काय आहेत कशा कशाचे मेजरमेंटचे ते बघतोय. तर त्या विद्युत रोधाचं युनिट काय आहे? ओहम. ओहम कसं लिहिलं जातं? हा, असं थोडक्यात. हा, किंवा असं. मला काय एवढं व्यवस्थित आहे ना. हा, असं लिहिलं जातं. म्हणजे तसं स्पेसिफिक काढायचं म्हणलं तर असं. हा, आपलं. हा, ते ओहम काय झालं? विद्युत रोध. म्हणजे तो अडवण्याचा प्रयत्न करणारा, विद्युत धारा अडवण्याचा प्रयत्न करणारा जो असतो त्याला काय म्हणलं जातं? विद्युत रोध. समजलं? ठीक आहे. आता पुढं काय आहे? फॅरेडे. ऐकले नाव? हा, काय सांग सांग लवकर. मी तोपर्यंत एका मेसेजला रिप्लाय देतोय. हा, काय फॅरेडे? इलेक्ट्रिकल कॅपॅसिटन्स नावाची गोष्ट ऐकली आहे, बरोबर? तर त्या इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्सचा जर युनिट असेल ते काय असणार आहे? फॅरेडे असणार. आता फॅरेडे दुसऱ्या पण एक दोन ठिकाणी आहे फॅरेडेने सांगितलेलं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू. आता जे चुंबकीय क्षेत्र असतं, मॅग्नेटिक फील्ड ज्याला म्हणतो, हा, त्याचं युनिट काय असतं मॅग्नेटिक फील्डचं? एलॉन मस्क नाव ऐकले का तुम्ही? एलॉन मस्क नाव ऐकले का? हा, त्यांनी एक कार काढली बघा, फेमस कार आहे जगामध्ये. ड्रायव्हरच लागत नाही तिला. ऑटोमॅटिक आहे बऱ्यापैकी सगळं सिस्टम. कोणते? हा, तर मॅग्नेटिक जी हे असतं क्षेत्र, तर त्याचं युनिट पण टेस्लाच असतं. काय असतं? टेस्ला. चुंबकीय क्षेत्र. पहा, म्हणजे थोडासा आउट ऑफ द बॉक्स सांगतो तुम्हाला, की जेवढे जेवढे पण उच्च व्यक्ती बघितले जगामध्ये, की जगामध्ये त्यांनी त्यांचा गळ गाजवलाय, तर ती त्यांच्या स्वतःच्या आडनावाचा, नावाचा कधीच यूज करत नाहीत. कधीच यूज करत नाहीत. आता अमेझॉन तुम्ही ऐकताय. हा, अमेझॉनचा जो ओनर आहे तो वेगळ्या कंट्री मधला आहे. अमेझॉन रेन फॉरेस्ट कुठे? साऊथ अमेरिकेमध्ये, म्हणजे ब्राझील वगैरे तो खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये.
पण तो दुसऱ्या देशाचा असताना पण त्यानं ते नाव दिलं, अमेझॉन. आपण काय म्हणलो असतो, हे तिकडच्या देशाचं नाव. ठीक आहे, खूप मोठा ब्रँड झालेला आहे तो. म्हणजे आतापर्यंत कोणताही बिझनेसमन बघा किंवा राजकारणी बघा, जगातला बरं का, भारतातला नाही, की तो स्वतःच्या नावाचा वापर करत नाही. आता हे जे एलॉन मस्क आहेत, म्हणजे खूप म्हणजे की ज्यावेळेस त्यांनी बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस ते म्हणजे की कितीतरी जगामध्ये बिलियनर होते, हजारो बिलियनर होते त्यांच्या समोर, म्हणजे हजारो म्हणण्यापेक्षा करोडो बिलियनर होते. पण ते जगामध्ये एका ठराविक टाइम पिरियडमध्ये टॉपला गेलेले होते. तर त्याच्यासाठी 2-3च गोष्टी महत्वाच्या, की त्यांची आउट ऑफ द बॉक्स विचारसरणी. ते कॉमन माणसासारखा विचार करत नाहीत. मला हेच करायचं, मी ते करणार आहे. जे सर्व करतात ते नाही. ते म्हणले जगात मी ड्रायव्हरलेस कार देणार. मी स्वतःच स्पेस आपण काय म्हणतो स्पेस ट्रॅव्हलर, म्हणजे आकाशामध्ये जायचं, तिथली पर्यटन. आपण इकडं ट्रॅव्हलिंगला जातो म्हणजे काय म्हणतात ट्रिपला, ते म्हणले मी स्पेस ट्रिप चालू करणार आहे. त्याचा बिझनेस चालू केला त्यांनी. आता जगातले जे बिझनेसमन आहेत, करोडो रुपये खर्च करून त्यांच्या स्पेस ट्रिपला जातात. एक्सपेन्सिव्ह आहे सगळं, पण त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. स्वतःच लॉन्चिंग स्टेशन काढलं, उपग्रह सोडायचं. फाल्कन वगैरे जे नाव ऐकतो आपण, किंवा दुसरं आणखीन कोणती 1-2 नाव आहेत, मला आठवत नाही ते. तर ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे. तर ते एलॉन मस्क त्यांनी काय केलं, टेस्ला नावाची कार काढली. आणि टेस्ला कशाचं युनिट आहे? चुंबकीय क्षेत्र. ठीक आहे, टेस्ला. हा, त्यांचं एक सांगतो मी तुम्हाला, की त्यांचा मी एक पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू होता तो ऐकला. त्यांना तो हे विचारतो इंटरव्ह्यू घेतला, की तुमचा मोबाईलचा यूज आठवड्यातला किती आहे, मॅक्झिमम यूज किती आहे? ते म्हणजे मला माहित नाही, मला बघावं लागेल. त्यांनी बघितलं ना, असं स्क्रीनवर दाखवलं, 7 का 8 मिनिटं यूज होता. का जगातला एक्स एक्स म्हणजे ते ट्विटर त्याचं आहे. फेसबुकमध्ये बरेचसे शेअर्स त्याचे आहेत. खूप खूप आयटीच्या कंपन्या त्याच्या स्वतःच्या आहेत. पण त्याचा यूज कितीचा आहे? 8 मिनिटाचा. आपला मला वाटतं सकाळी उठल्यापासून आंघोळ करेपर्यंत 1-1.5 तासाचा तर यूज होतो. ठीक आहे, हे सांगण्याचा अर्थ काय, की जे लोक बिझनेस करतात किंवा हे करतात, तर ते मिडल क्लास लोकांच्या स्वप्नावरती बिझनेस असतो त्यांचा. मिडल क्लास लोकांचं काय, अन्न वस्त्र निवारा, आणि त्यांचे बिझनेस त्याच्यावरती स्टार्ट होतात. हे टाटा कितीही भरपूर हे होते, पण खूप साध्या घरामध्ये राहिले. नंतर आता एक हे आहे, तर मी तुम्हाला नंतर नाव सांगेल, स्वतःच्या गावामध्ये कंपनी चालू केली, आणि ती टॉप 10 आयटी कंपनीतली कंपनी आहे. स्वतःच्या खेडेगावात चालू केली आहे. त्यांना स्वतःला त्रास व्हायला लागला, म्हणजे मी सिटीमध्ये नाही राहू शकत, माझ्या गावात कंपनी. साऊथकडचे आहेत ते. स्वतःच्या गावात त्याने आयटीची कंपनी जॉब केली. जर कोणाला यायचंय तर माझ्या खेडेगावात येऊन राहावं लागेल तुम्हाला. लोक पण आजकाल प्रेफर करतात खेडेगावात राहायला, कारण सिटीमध्ये तुम्ही आल्यापासून तुम्हाला कळलं असेल कसं आहे. हा, अरे खर्च पण आरोग्य भेटतंय का तुला? दूरच घेतोय ना तू. ठीक आहे, हे झालं टेस्ला. विषय निघाला टेस्लावरून. पुढे आहे चुंबकीय प्रवाह, म्हणजे जो मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन कशी असते, तो प्रवाह कसा असतो. आता जे आपले ऑप्टिकल फायबर्स वगैरे आहेत, हा, नाही साऊथ नॉर्थ आहे, पण त्याचं जे युनिट आहे चुंबकीय प्रवाहाचं ते काय आहे? आपण युनिट बघतोय ना आता, तरी पण मी थोडं थोडं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. मी काय बघतोय? युनिट. ठीक आहे, तर चुंबकीय प्रवाहाचा आहे वेबर. काय आहे? थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, की वेब म्हणजे काय असते? इंटरलिंकिंग असतं. वेब आपण वेब नेटवर्क म्हणतो ना. वेब म्हणजे काय, समजा हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा हा हे ना ह्याला कनेक्ट झालाय, हा इथं कनेक्ट झालाय, इथं कनेक्ट झालाय, इथं कनेक्ट झालाय, इथं हा पॉईंट आहे, तो याला कनेक्ट झालाय, याला कनेक्ट झालाय, इथं तर झालेलाच आहे कनेक्ट याला आणि याला. मग आता हा पॉईंट जो आहे, हा झाला इथं झाला, मग हा पॉईंट इथं झालाय, हा पॉईंट इथं होतोय, मग झालं ना. हे काय झालं? वेब झाली. हे काय झालं? वेब, म्हणजे कोळ्याचं जाळं म्हणतो ना, वास वगैरे, ही वेब झाली. मग हा जी वेब असते, ह्याच्यात एक लक्षात ठेवायचं, की हे चुंबकीय क्षेत्र जे आहेत,
त्याचा प्रभाव आहे हा. हा काय आहे? प्रभाव. मग ह्याला वेबर म्हणलंय त्यांनी. ह्याला काय म्हणलंय? वेबर युनिट आहे त्याचं. ठीक आहे. आता पुढे, आता इंटेन्सिटी ऑफ लाईट. पहा, आपण बेसिक युनिट पाहिलं होतं इंटेन्सिटी ऑफ लाईटचं. काय होतं? कॅन्डेला. काय पाहिलं होतं? कॅन्डेला पाहिलं होतं. आता इथं जी इंटेन्सिटी आहे ती दुसऱ्या एका युनिटमध्ये मोजली जाते, लक्स. साबण ऐकलं का? लक्स नाव, LUX. म्हणजे पहा, नावं काढण्यापाठी त्यांची हे असतं, म्हणजे तुम्ही असे चमकले पाहिजेत. लक्स साबण काय सांगतोय? तुम्ही चमकले पाहिजेत सूर्यासारखे. हा, लक्स हे ह्याचं डिराइव्हड युनिट आहे. ठीक आहे. आता नंतर आपलं वर्क डन म्हणजे काय? कार्याचं युनिट काय? हा, काय कार्याचं युनिट? कार्य म्हणजे काय? W इज इक्वल टू काय? वर्क. कार्य म्हणजे वर्कच ना. W इज इक्वल टू काय असतं? एनर्जीचं एकक काय? जूल. बरोबर. बलाचं? न्यूटन. बरोबर. पॉवरचं? वॅट. ठीक आहे. बलाचं काय काय कार्याचं पण जूलच येतं. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं थोडंफार, म्हणजे की एनर्जीचं पण जूल आहे, कार्याचं पण जूल आहे. पण मी ज्यावेळेस आपले चॅप्टर असतील त्या चॅप्टरच्या वेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगा. आता फक्त काय करतोय आपण, बेसिक युनिट्स काय आहेत ते पाहतोय. कार्याचं एकक काय? जूल. आता त्याच्यामध्ये पण जूल आहे. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती असतं? 786 जूल वगैरे असं काहीतरी असतं. ठीक आहे. त्यावेळेस मी गोष्टी तुम्हाला कन्व्हर्जन कसं होतं, किंवा कॅलरीचं कन्व्हर्जन कसं होतं, जूलचं कन्व्हर्जन कसं होतं, 4.18 जूल ते सॉरी कॅलरी वगैरे असं ते कन्व्हर्जन असतं. नंतर येतं, आता ह्या काही सोप्या गोष्टी ती काय, आता तुम्हाला जर मी म्हणलो की घनता वगैरे कशात असते, घनतेचं युनिट काय? किलोग्रॅम मीटर क्यूब किंवा ग्रॅम मीटर पर सेंटीमीटर क्यूब किंवा मीटर क्यूब काय असेल ते डिपेंड करतं. ते काय सोपं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची घनता किती आहे, आपण पहा की मी कापूस ठेवलाय का अख्ख्या रूम मध्ये एवढा, अख्ख्या रूम मध्ये काय भरला? कापूस भरला. कापसाची घनता किती येईल? घनता म्हणजे काय असतं? हा, पहिले ते सांगा. घनता म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन काय असतं? व्हॉल्यूम. मास म्हणजे काय? नाही, मास म्हणजे काय? केजी. मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? केजी. पहा, काय आपण पाहतोय आता? डेन्सिटी ना. मास अपॉन काय आहे? व्हॉल्यूम म्हणजे केजी. व्हॉल्यूमचं काय पाहिलं होतं युनिट आपण? मीटर क्यूब. 3 गोष्टीत म्हणलं होतं, घनफळ. बरोबर का? म्हणजे काय येणार? केजी पर मीटर क्यूब, किंवा तिथं जर ग्रॅम आलं तर ग्रॅम पर मीटर क्यूब वगैरे येणार, किंवा पॉईंट देऊन केजी पण लिहू शकतो त्या ग्रॅमला. कारण 700 ग्रॅम जर आलं तर 0.7 केजी म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना. तर तसं येणार. म्हणजे काय असतं की डेन्सिटीचं युनिट काय आहे तुमचं? डेन्सिटी म्हणजे काय की एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती मास सामावलेला आहे. एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती मास सामावलेलं आहे. आता मी काय केलं, ह्या रूम मध्ये कापूस आणू टाकला पूर्ण, आणि त्याचं काय म्हणलं, डेन्सिटी काढा कापसाची एवढ्या एवढ्या एरियातली. तुम्ही काय म्हणणार सर की इथं 100 किलो कापूस भरलाय. किती भरलाय? 100. मग तुम्ही काय करणार, हे 100 डिवाइड बाय, समजा सपोज रूम 10 बाय 10 बाय 10 आहे, किती येणार तिथं? 1000 येणार. किती येणार? 1000. ह्या 2ला हे 2 गेले. हा, 1 भागिले किती आलं? 10. 1/10 म्हणजे किती आलं? 0.1. 0.1 काय आलं?
पर मीटर क्यूब ही ह्याची काय आली, व्हॉल्यूम म्हणजे काय आली, सॉरी व्हॉल्यूम म्हणतोय, डेन्सिटी ह्याची काय आली, डेन्सिटी आली. पण त्या ठिकाणी मी म्हणलं दगड टाकायचे तिथं. काय टाकायच्यात, दगड. दगड आणून टाकू म्हणलं. आता एकच 100 किलोचा दगड इथं बसू शकतो बघा. किती किलो बसतील इथं, 1000 किलो सहज बसेल. मग मी काय केलं, 1000 भागिले परत आपलं घनफळ किती आहे, 1000. मग एका एकक घनफळामध्ये किती केजी बसलं, 1 किलोग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये किती बसलं, एवढं बसलं. ह्याच्या 1/10 झालं ना हे कापसाचं. मग हा जे असतो त्याला आपण काय म्हणतो, डेन्सिटी म्हणतो. पहा की एखादी गोष्ट दिसायला खूप मोठी असते पण हलकी असते, असं वजन नसतं तिचं. तिचं काय असतं, घनफळ कमी असतं. पण एखादी गोष्ट दिसते एवढीच पण वजन खूप असतं. एकदम हेवी मेटल असतं बघा, त्याचं ना एवढा एवढा असतो का, 5-5, 7-7 किलो असतो. किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये जर गेलात, गोळा किंवा जिम मधले इन्स्ट्रुमेंट असतात पहा, ते काय म्हणतात डंबल्स वगैरे, हे ते त्याचे बघा एवढं एवढंच असतं, ते 5 किलो 7 किलो असं असतं. तिथं काय केलं असतं, त्याची डेन्सिटी वाढवण्याचं काम केलेलं असतं. म्हणजे एकक एकक घनफळामध्ये, क्षेत्रफळ नाही बरं का, एकक घनफळामध्ये तिथलं जे मास आहे ते वाढवण्याचं काम केलेलं असतं तिथं. एकक घनफळामध्ये, क्षेत्रफळामध्ये नाही. कारण घनफळाला कसं लांबी, रुंदी आणि उंची हे असतं. म्हणून एकक घनफळामध्ये जिथं मास वाढवण्याचं काम केलं असतं त्यावेळेस ती काय वाढते, अरे डी गेलं काय, डेन्सिटी वाढते. काय वाढते, डेन्सिटी वाढते. आलं लक्षात, ठीक आहे. आता म्हणजे डेन्सिटीचं युनिट काय झालं मग, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. काय झालं युनिट, ठीक आहे. आता कुठलीही डेन्सिटी आली, दोनच डेन्सिटीज आपल्याला, त्यात एक केजी मीटर क्यूबची आणि दुसरी सेंटीमीटर मीटर. आता इथं मीटरच्या ऐवजी काय येणार, केजीच्या ऐवजी जर ग्रॅम आलं तर मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर येणार, एवढंच फरक. ठीक आहे. हा, तुम्ही हे ऐकलंय का, अणुभट्ट्या, आण्विक खनिज ऐकलंय. बरं तुम्ही रोडने जाताना पाहिलं का संध्याकाळी कधी, कॉर्नर वगैरे आपण टर्न घेताना ना रेडियम लावलेले असतात पहा, रेडियम रिफ्लेक्ट होतात, बघितले ते. त्यात काय असतो, जो गुणधर्म आहे प्रदीप्त होण्याचा, ज्यावेळेस प्रकाश पडल्यावर वगैरे येते, तर तो काय असतो की रेडिओ ऍक्टिव्हिटी असते ती. ठीक आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये ना काही युनिट आहेत असे, सॉरी युनिट म्हणतो, इलिमेंट आहेत. त्या इलिमेंटमध्ये काय आहे की स्वतःच्या ह्याच्यातून काहीतरी ऊर्जा टाकत असतात. ते इलिमेंट कोणतेच की ज्यांचा अनुक्रमांक 92च्या वरचा आहे, म्हणजे पुढचा, कितीच्या पुढं, 92च्या पुढे ज्यांचा अनुक्रमांक आहे ते काय आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट्स म्हणलं जातं. मग त्यांच्यापासून ऊर्जा निर्माण, अणुभट्ट्या आहेत बघा आपल्या, ऐकले तुम्ही, आण्विक बॉम्ब वगैरे हिरोशिमा नागासाकीवर टाकले होते अमेरिकेने, हे ते. आण्विक बॉम्ब म्हणजे काय असतं की, पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं, हे दोघ जण होते, 1 किलो युरेनियम पासून कितीतरी लाख टन कोळसा जाळल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होती ती फक्त 1 किलो युरेनियम पासून तयार होती. पहा काय म्हणतोय मी, 1 किलो युरेनियम इथं ठेवला म्हणजे मरायचंच आपण, हे ठेवला इथं, तर कितीतरी लाख टन कोळसा जाळल्यावर जेवढी एनर्जी तयार होती ती तेवढी फक्त ह्या 1 किलो युरेनियम मुळे होती. म्हणजे हे युरेनियम काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ह्याच्यातनं ऊर्जा बाहेर पडत असते. ती ऊर्जा कोणाच्या रूपात असते, तर ती असते न्यूट्रॉनच्या रूपामध्ये. न्यूट्रॉन्स काय युटिलायझेशन काय केलं जातं, हे पाणी गरम करायला केलं जातं. ते न्यूट्रॉन्स पण एनर्जी असते, मग ते पाणी गरम करायला केलं जातं, पाण्याची वाफ केली जाते आणि इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. आता ह्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा वापर आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये होतो. म्हणजे कॅन्सरचं डिटेक्शन असतं, कॅन्सर थेरपी, केमोथेरपी म्हणतात बघा, कॅन्सर झाल्यावर करतात, त्या केमोथेरपीमध्ये हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स वापरले जातात. ते जी स्पेसिफिक सेल्स आहेत आपल्या इथं, समजा इथं ट्युमर झाला कोणाला, हा, मग तिथं तो एरिया बघितला जातो, त्या
ह्याच्यानुसार, आणि तिथं त्याची ट्रीटमेंट दिली जाते. हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. तर ह्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटची रेडिओ ऍक्टिव्हिटी मोजायचं काम बॅक्युरेल ह्या युनिटने केलं जातं. कोणतं? रेडिओ ऍक्टिव्हिटी कोणत्या युनिटने मोजली जाते? कोणत्या? हा, बॅक्युरेल. पहा, जो प्रकाश आहे, प्रकाशाचा प्रवाह, आपण आता पहा चुंबकीय प्रवाह मोजला होता, विद्युत चुंबकीय नाही, फक्त चुंबकीय. कशाने मोजला होता? वेबर. वेब काढून दाखवली होती मी. चुंबकीय प्रवाह कशाने मोजला होता? वेबरने मोजला होता. तसं प्रकाशाचा प्रवाह मोजला जातो. प्रकाशाचा प्रवाह मोजला जातो कशाने? लुमेन्स. लुमेन्स नावाची कंपनी आहे बघा, बल्ब वगैरे ट्यूब देते ती लुमेन्स. काय? प्रकाशाचा प्रवाह मोजायचं युनिट आहे. लुमेन्स काय आहे? प्रकाशाचा प्रवाह मोजायचं युनिट आहे. ठीक आहे. आता मग मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. मग हे फरक काय आहे? तर ज्या आपल्या राशी असतात, राशी म्हणजे जे युनिट्स असतात, ठीक आहे, ते काय केलं जातं? सदिश आणि आदिश असं दोन ह्याच्यामध्ये क्लासिफाय केलं जातं. कशामध्ये क्लासिफाय केलं जातं? सदिश आणि अदिश. सदिश म्हणजे काय? दिशे सहित. स लागलं का पुढं काय? त्याच्या सहित. सदिश आणि अदिश, दिशेसहित आणि दिशेविना. अ काय? निगेटिव्ह कॉन्सोनंट असतो, म्हणजे निगेटिव्ह ही आहे तो. ठीक आहे. आता काही राशी आहेत सदिश आणि अदिश. आता त्यातले बघा, सदिश राशी ज्यांना आपण फिजिक्स मध्ये व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो? आठवते का? वेक्टर क्वांटिटी म्हणतो. आणि ज्या अदिश आहेत त्यांना काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी. कोणत्या क्वांटिटी म्हणतो? स्केलर क्वांटिटी म्हणतो. ज्या सदिश राशी आहेत त्या कोणत्यात? बल. बलाचं युनिट काय सांगितलं होतं मी तुम्हाला? न्यूटन. न्यूटन म्हणजे काय? ठीक आहे. आणि हे आता तुम्ही म्हणाल बलाचं डायरेक्शन आहे का? सर आहे ना. इथं काय आलंय? ऍसेलरेशनचं आलंय ना. हे युनिट कशाचं आलं? त्वरणाचं आलं ना. त्वरणाला डायरेक्शन असते ना? असती. म्हणून ही काय झाला? कुठं हे बल आहे ना, बल काय झाला? सदिश झाला. बेसिक तुम्हाला समजलं ना, कळून जाणार. ठीक आहे. पुढं वेग. वेग म्हणजे काय? वेग म्हणजे व्हेलॉसिटी. वेग म्हणजे काय? स्पीडला काय म्हणतात? वेग आणि चाल. फिजिक्स आता ह्याच्यामध्ये कन्फ्यूज का होतं की आपण दैनंदिन ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याच्यामध्ये काही गोष्टी टेक्निकली वेगळ्या असतात, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. वेग म्हणजे काय? व्हेलॉसिटी. वेग म्हणजे काय? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? दोन्हीचं पण तेच आहे. दोन्हीचं पण युनिट काय आहे? तेच आहे. फक्त व्हेलॉसिटीला काय असते? डायरेक्शन असते. व्हेलॉसिटीला काय असते? डायरेक्शन असते. ठीक आहे. नंतर ऍसेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण बघितलेलं आहे. परत चुंबकीय, ह्या सदिश राशी सांगतो बरं का मी तुम्हाला. ह्या ज्या राशी सांगतो त्या कोणत्यात? सदिश. चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय क्षेत्राचं फील्डचं युनिट काय पाहिलं होतं आपण? मॅग्नेटिक फील्ड. टेस्ला. टेस्ला सांगितलं होतं का मी? वेबर काय आहे? चुंबकीय प्रवाह. चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय प्रवाह. व्हाईट शर्ट झोपला काय? नाही ना. तर हा फरक आहे. प्रवाह शब्दामध्ये थोडस हे होतं, पाठ करायचं, पण आता काही पर्याय नाही. ओके. चुंबकीय क्षेत्राचं युनिट काय आहे? पाटील. टेस्ला. ओके. इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय?
फील्ड बघितलं नव्हतं काय? दिलेलंच नाही रे इथं, त्याच्यामुळे बघितलं नाही. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड ही सदिश राशी आहे. कोणती राशी आहे? सदिश राशी आहे. ते डिटेल आपण बघू, थोडं वेळ सांगतो मी. टॉर्क ही पण सदिश राशी आहे. करंट डेन्सिटी, आता डेन्सिटी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे सदिश मध्ये येणार ही, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ही सदिश राशी आहे. व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, पहा लक्ष दे रे. पहा, वेक्टर क्वांटिटी कोणकोणत्यात विचारू शकतात हा प्रश्न. की डिफरन्स लक्षात ठेवायचा, बल, वेग, विस्थापन, त्वरण. ठीक आहे. त्याचबरोबर चुंबकीय क्षेत्र, विद्युत क्षेत्र, टॉर्क, करंट डेन्सिटी, अँग्युलर डेन्सिटी म्हणजे धारा घनत्व आणि कोनीय वेग. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे आपण ज्यावेळेस टर्न वगैरे घेतो तिथली जी व्हेलॉसिटी असते आपली ती कशी असते? अँग्युलर व्हेलॉसिटी असते. टर्नला बघितलं तुम्ही की रस्ता असा टिल्ट केलेला असतो. अँगल ऑफ टिल्टेशन, तुम्ही अँगल ऑफ टिल्ट वगैरे फिजिक्स मध्ये झाला असेल तुम्हाला बघा. ज्यावेळेस तो आपला स्पीड, आपण काय करतो, गाडी पण वाकवतो पहा टर्न मारताना, आणि तो रस्ता पण असा कलवलेला असतो. कधी बघितलं का तो रस्ता असा बाहेर काढलेला आहे? म्हणजे टर्न असा घ्यायचा आणि रस्ता असा असा इकडं हे केलेला आहे पहा, असा वर इकडं असतो आणि इकडे खाली काढलेला असतो, आपण टर्न असा मारतो. ठीक आहे. मग ते अँगल ऑफ टिल्ट असतो, तो का असतो तर आपली अँग्युलर व्हेलॉसिटी मॅनेज करण्यासाठी. मग स्पीड जरी आपण कमी केला नाही तर ते गाड्या निघून जातात. रेसिंग ट्रॅक असतात पहा, त्याच्यावरती जर गेलं ना तुम्हाला एकदम परफेक्ट, आपल्या ह्या रोडला बघू नका, तरी पण ते थोडंफार प्रमाणात कळून येतं ते. ठीक आहे. हा, तर हे काय झालं आपलं अँग्युलर व्हेलॉसिटी. ह्या झाल्या सदिश राशी. पहा, वेग, त्वरण, बल, विस्थापन, टॉर्क, अँग्युलर व्हेलॉसिटी, मॅग्नेटिक फील्ड, हे जे आहेत ते काय आहेत आपल्या सदिश राशीत. म्हणजे ह्यांना डायरेक्शन असते. ह्यांना काय असते? डायरेक्शन असते. आता दुसरं जे आहे स्केलर, अदिश राशी, डायरेक्शनची काही गरज नाही. ती स्वतः स्पेसिफिकली स्वतःच एक कम्प्लीट युनिट असतं, त्याला डायरेक्शन लागत नाही डिफाईन करायला. मग ते कोणतं आहे? मास. काय डायरेक्शनचा संबंध काय हो इथं? नाही. जे बेसिक युनिट्स आहेत मेजरमेंटचे, त्याच्यावर रिलेटेड जी कोणती गोष्ट आली का ती काय म्हणायचं? अदिश राशी. आता मास, मासचं युनिट काय आहे? काय आहे? केजी. दुसरं काय डिफाईन करावं लागतं का त्याला? ऍक्सेलरेशन वगैरे काय येतं का त्याच्यामध्ये? नाही. झालं, ते काय आहे? अदिश राशी. पण वजनामध्ये ऍक्सेलरेशन आलंय ना, आणि ऍक्सेलरेशनला डायरेक्शन आहे ना. हा, पुढे टाइम. टाइम, सेकंद. काय दुसरं आले का डायरेक्शन वगैरे? नाही. ती अदिश राशी. टेम्परेचर, अदिश राशी. डिस्टन्स, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फरक आहे, माहितीये? ओके. डिस्टन्स आणि डिस्प्लेस मध्ये काय फरक आहे? मी इथं आहे, मी इथं आहे ह्या ए पॉइंटला. ओके. मी काय झालो, तुमचं लेक्चर घेतला ह्या बी पॉइंटला आलो. ठीक आहे. मग नंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटायला सी पॉइंटला गेलो. हसू नका. मी काय केलो, माझ्या मैत्रिणीला भेटायला सी पॉइंटला गेलो. भेटून झाल्यावर मी जेवायसाठी डी पॉइंटला गेलो. हा, आणि नंतर रूमला गेलो. हे 4 किलोमीटर होतं, हे 5 किलोमीटर होतं, हे 4 होतं, हे 3 किलोमीटर होतं अंतर. तर मला सांगा ह्याच्यामध्ये माझी डिस्प्लेसमेंट किती झाली आणि मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलोय? डिस्टन्स किती? अबे 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16 काय आहे हे? हे काय आलं? आणि डिस्प्लेसमेंट? हा, तुझं म्हणणं 0. ठीक आहे. तुझं नाव काय? हा, प्रीतम म्हणतोय 0. हा, किती झाली डिस्प्लेसमेंट? ह्याचं तर चुकलंय. हा, तुझं सांग. दिसत नाही पाटील पा.
सांगा लवकर. हा किती झाली डिस्प्लेसमेंट? कशी काढली रे डिस्प्लेसमेंट तू सांग मला. हा हा काय काय हे सरळ असं केलं का? हा बरं तुझी 9. हा बरं 8. काय नाव तुझं? प्रथमेश. ह्याला का प्रीतम प्रथमेश? हा पुढे तुझं पण 8. तुझं नाव काय? हा मोहन. मोहन यादव कुठले सीएम आहेत रे? कोणत्या राज्याचे? माननीय मोहन यादव कोणत्या राज्याचे सीएम आहेत? मुख्यमंत्री. हा तुझं? हा काढता येत नाही का? म्हणजे तुला माहितच नाही डिस्प्लेस आणि डिस्टन्स मला फरक किती आहे? हा 0 येते का 8 येते? 8 कशी आली ती मला सांगायचं फक्त. 0 जर होते, 0 तर चुकलेलंच आहे. हा हा सांग 8 कशी आली? निम्म कशाचं? ते 16च्या निम्म केलं का? 8. मग हे सांगतो मला की ज्या युनिटला म्हणजे ज्या ह्याला डिस्प्लेसमेंटला काय म्हणलो मी? कसली राशी म्हणलो? सदिश का अदिश? सदिश राशी. म्हणजे त्याला डायरेक्शन आली. बरोबर. मी इथून निघालोय मी इथंच आलोय. माझी डायरेक्शन बदलली का? माझी डायरेक्शन बदलली का? माझी डिस्प्लेसमेंट होणार आहे का? मग 0 येणार का? मग काय येणार? तुमची 0. पण डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं म्हणलं तर ती किती येणार? हा फरक आहे. हा फरक आहे. सगळीकडे फिरून आलो मी इथंच येऊन उभा राहिलो परत. माझी डायरेक्शन चेंज झाली नाही. माझ्यावर काय अप्लाय फोर्स झाला नाही. मी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पण डिस्प्लेसमेंट झाली का? नाही. डिस्प्लेस डिस आणि प्लेस हे 2 शब्द आहेत. म्हणजे काही काही गोष्टी कसं शब्दावरून लक्षात ठेवायच्या. डिस आणि प्लेस. त्या प्लेस मधनं मला मी डिस्टन्स घेतलंय का काही? घेतलंय का डिस्टन्स काही? मी त्याच डिस्टन्सला आहे का? मग तिथून जर मी काहीच डिस्टन्स गेलो नसेल त्या प्लेस पासून, अरे काय हे जातंय त्या डिस्टन्स त्या प्लेस पासून काहीच डिस्टन्स गेलो नसेल मी दूर गेलो का इथून कुठं दूर तिथंच आलो ना शेवटी. म्हणून माझं डिस्प्लेसमेंट किती झालं? 0 झालं. किती झालं? त्या चॅप्टरच्या वेळेस तुम्हाला मी आहे ठीक आहे समजलं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. एनर्जी स्केलर क्वांटिटी. मी सगळं तुम्हाला सांगतो ते आता काय सांगतो ह्या अदिश राशी सांगतोय. नंतर पॉवर. पॉवर म्हणजे काय? वर्क डन अपॉन टाइम असं म्हणतो आपण त्याला. ती पण काय आहे तुमची अदिश राशी आहे. तिला एक्सप्लेन करण्यासाठी कशाची गरज लागत नाही. म्हणजे कशाची? म्हणजे डायरेक्शनची. नंतर वर्क असेल, प्रेशर असेल आणि इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज म्हणलं बरं का इथं हे लक्षात घ्या. इलेक्ट्रिक चार्ज कशामध्ये पाहिला होता आपण? हा हा कशा पाहिजे सांग. बरोबर आहे. बरोबर आहे रे सांग तू. हा अरे इलेक्ट्रिक चार्ज ज्याला आपण विद्युत काय चार्जला काय म्हणतात रे? भार का बल काहीतरी आहे. आता मराठीचं थोडस माझं हे होतंय म्हणून मी बघत असतोय मराठी शब्द काय आहे का दिलेला ह्यांनी. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? विद्युत चार्जला काय म्हणतात रे? हे असं होते म्हणून तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं की मराठीत थोडस इंग्लिशमध्ये पण हे करा. तर इलेक्ट्रिक चार्जला कुलोम हे असतं. आपण मग पाहिलं होतं तुम्हाला एम्पियर, वोल्ट, ओहम आणि कुलोम ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. एक चॅप्टर आहे आपला हीट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे शेगडी का तापते, म्हणजे लाल होते, इस्त्री गरम का होते, डोअरबेल का वाजते, ठीक आहे ना, बाहेर बटन दाबतो आतमध्ये वाजते, ते कसे वाजते. मग तिथं इंटरलिंकिंग असतं वेगवेगळ्या फील्डचं. फील्ड म्हणजे कसे की इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यानुसार ते रिझल्ट येतात. ठीक आहे. आणि विद्युत आवेश
तर हे काय झालं आपलं, आपण काय पाहिलं, काही गोष्टीचे एसआय युनिट पाहिले. ठीक आहे, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा भरपूर गोष्टीचे एसआय युनिट पाहिले. मग त्याच्यामध्ये आदिश कोण आहे, सदिश कोण आहे, ह्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. तर आता आपण काय करू, इथं थांबू. नेक्स्ट लेक्चर आता उद्या कोणाचं असेल माहित नाही. आपलं पुढच्या लेक्चर पासून आपलं बाकीचं चालू होईल.